शुभम भवतु. महाराज, आता आख्यान सुरू होईल ना? हो तर, परंतु त्याआधी बरेच काही घडले आहे. आज आख्यान कसे पार पडणार हा प्रश्नच आहे. का, काय झालं महाराज? तुला काय आणि कसे सांगू हा प्रश्नच आहे बानू. तर झालं तरी काय आहे ते तरी सांगा. बानू, श्री म्हाळसा देवींना हे कळलं आहे की तू श्री खंडेरायांसोबत रात्री आकाश भ्रमण करत होतीस. बरं, मग त्यात काय झालं? नाही म्हणजे त्या गडावर होत्या तेव्हा त्यासनी कळालंच असेल. नारायण नारायण, किती धाडसी झाली आहेस तू बानू. माझी शिष्या शोभतेस. एवढंच ना महाराज? मग झालं तर? नाही, एवढंच नाही. श्री म्हाळसा देवींनी श्री खंडेरायांशी मौन व्रत धरले आहे. ते तर चालायचं. आता त्यात काय एवढा विचार करायचा? हो का? बर, आपण आख्यानाच्या तत जायचं का? परंतु तुला आणखी एक सांगायचे आहे. काय? श्री म्हाळसा देवी तुझ्यावर रागावल्या आहेत. त्यात नवीन काय आहे महाराज? बानू, असे काय करतेस? आता मी घाबरायचं सोडून दिलं आहे बघा. परंतु अजून एक गोष्ट आहे. काय झालं जी? तुला सूर्यदेवांचे दर्शन होते म्हणे. वय बानू, ही खूप मोठी गोष्ट आहे. पर त्याचं काय महाराज? नारायण नारायण. कसे आहे बानू की श्री म्हाळसा देवी सूर्यदेवांची उपासना करतात आणि आता ते तुलाही दर्शन देतात म्हटल्यावर श्री म्हाळसा देवींना ते आवडलेले नाही. जे जे त्यांना प्रिय ते ते तू हिरावून घेतेस असे त्यांना वाटते आहे. जाऊ द्या ना महाराज. अहो, तुम्ही बी नगायचा एवढा विचार करू. नारायण नारायण. आणि आता आख्यान सुरू असताना बी मी गप बसणार नाही बघा. आणि मी अशी नव्हती. मग अशी का झालीस? आता तरी तू ही पडती बाजू घेऊ नकोस. म्हणजे असं मला वाटतं, तुझ्या अशा चांगुलपणाचा कोणी कसाही अर्थ काढावा असं होऊ देऊ नकोस. महाराज, मी अगोदर समज सोसत राहिले, सहन करत राहिले, पण माझ्या पदरी काय पडलं? हो, म्हणून हा मार्ग नव्हे ना बानू. अहो, मग मी काय करावं महाराज? तू नम्र आहेस म्हणून देव तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या हातून एखादी चूक घडली आणि ते जर देवांना आवडलं नाही तर तू एकटी पडशील. पर मी तसं नाही होऊ देणार महाराज. नारायण नारायण. चला, येतो मी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ, पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.